नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मागच्या भागात तुम्ही बघितलं म्हणजे पार्ट 1मध्ये की आम्ही चुलीवरचं जेवण केलं. चुलीवर छान कोंबडी सुकं पातळ शिजवून खाल्ली. आता आमचा आरामसुद्धा झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे शेतामध्ये, म्हणजे रानामध्ये कुठली कुठली फळझाडं फुलझाडं आहेत, ती कशी ओळखायची, त्याची पानं कशी आहेत, कशी दिसतात ते बघायला. तर भेटूया रानामध्ये. बऱ्याच लोकांना माहिती असेल, गावच्या लोकांसाठी कॉमन आहे, पण आत्ताची जी यंग जनरेशन आहे, आता शाळेत जाणारी पिढी आहे, त्यांना कुठली फुलझाडं फळझाडं कशी असतात आणि काय प्रोसेस होते हे माहीतच नाही आहे. त्यामुळे त्यांना हे नक्की दाखवा तुम्ही की अशी फुलं असतात चिकूची. हे बघा, पानं अशी असतात आणि या फुलांमधनंच नंतर चिकू होतो. तो दुसरं दाखवतो गड. हा बघा, यात हे चिकू असे आलेले आहेत नंतर. आता हे चिकूचं झाड झालं, त्याच्या बाजूलाच आहे आपलं लिंबाचं झाड. बघा, तुम्ही वरती बघू शकता, याला लिंब सुद्धा लागलेली आहेत. ती आता छोटी आहेत, तोडू नाही शकत आहे, पण हे लिंबाचं झाड असं असतं ज्याला लिंब लागतात. थोडं काटेरी असतं. कोणी हात लावायचा प्रयत्न करू नका लगेच, कारण या झाडाला काटे आहेत. हे बघा, काटे आहेत या झाडाला, काटे आहेत. हात लावायचा प्रयत्न केला, काळजी न घेता जर हात लावायचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याच्या हाताला काटा टोचला समजा. ही सगळी झाडं आहेत ती पावट्याची आहेत. त्या पावट्याला शेंगा सुद्धा लागलेल्या तुम्हाला दिसू शकतात. हे आहे पेरूचं झाड. सध्या याच्यावरती तुम्हाला पेरू वगैरे काही दिसणार नाही. हे खडसावलेलं झाड आहे. हे बघा, हे आंब्याचं झाड. हे छोटंच आहे, अजून आंबे यायला वेळ आहेत. आणि बाजूला सुद्धा हे आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला हे झोका देत आहेत. अष्टरची फुलं आपण जी बघतो शुभ कार्यासाठी वगैरे आपण वापरतो, ते अष्टरचं झाड. केळीच्या झाडाच्या बाजूलाच ही मिरचीची झाडं आहेत. बघू शकता, मिरच्या हे घरगुती वापरासाठीच लावले आहेत, त्याच्यामुळे बघा मिरची सुद्धा आलेली आहे. या घरगुती वापरासाठी लावले असल्यामुळे ह्याच्या मिरच्या जेवढी गरज आहे तेवढ्याच मिरच्या तोडल्या जातात. आणि मिरच्या त्यामुळे उरलेल्या सगळ्या लाल झाल्या आहेत. जसं आता मगाशी आपण चिकूचं फूल पाहिलं, तसं हे आहे केळीचं फूल. आणि केळीचं हे फूल आहे, याला असे लेयर असतात. हे आतमधनं अशी फुलं असतात. आता हे लेयर आहे, ह्याच्या आतमध्ये पण फुलं आहेत. अशी फुलं या अख्ख्या केळी फुलातनं ना ही फुलं काढून त्याची भाजी केली जाते. आणि या कच्च्या केळ्यांची सुद्धा भाजी होते, किंवा वेफरसाठी सुद्धा ही कच्ची केळी आपण वापरतो. म्हणजे संपूर्णपणे हे यूजमध्ये होतं. प्लस हे जे केळीचं छोटं खोड आहे, याच्या मधल्या भागाचं सुद्धा आपण साऊथमध्ये जास्त वापरतो, आपल्याकडे नाही आहे एवढं अजून. याची सुद्धा भाजी बनवतात. या मधल्या भागाची सुद्धा आपण भाजी बनवतो. आणि आजकाल पेपर बनवण्यासाठी सुद्धा या केळीच्या उरलेल्या या भागाचा उपयोग केला जातो. आता ही केळीची जी पानं आहेत, पानं ही नीट नाही आहेत, पण पूजेसाठी म्हणा किंवा जेवणासाठी म्हणा, जे काही आपल्याला शुभ कार्यासाठी नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला ही केळीची पानंच लागतात. चला आता आपण बघूया पुढे काय आहे. हे मागे आपले एक जांभळाचं झाड आहे, छोटं आहे, पण फक्त पानं वगैरे बघू शकता. आता मुलांना कळावं म्हणून मी दाखवतोय की हे जांभळाचं झाड कसं आहे. हे खूप छोटं आहे. जेव्हा हे मोठं होईल, अजून बरीच वर्ष जातील हे मोठं व्हायला. 3-4 वर्षाने याला प्रॉपर मोठं होऊन जांभळं आलेली असतील. हे आहे बोराचं झाड. आणि हे तुम्हाला कणीस असं लागल्यासारखं दिसतंय, ते आहेत घोसाळी. घोसाळ्याची वेल असते म्हणा, पण ती या बोराच्या झाडावरती घोसाळ्याची वेल चढलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता इकडनं तसा एवढा क्लिअर व्ह्यू नाही आहे मला, काही जवळ गेल्यावर तुम्हाला हे सगळं दाखवू शकणार नाही, म्हणून मी लांबूनच शूट करतोय. बोराचं झाड आहे, त्याच्या मागे अजून एक झाड दिसते, त्याच्यावरती ही घोसाळ्याची वेल चढलेली आहे. आणि घोसाळे बघताय तुम्ही, सगळे न काढल्यामुळे झाडावर राहून राहून तसेच मोठे झालेत, पिकलेत.
हे मोसंबीचं फूल आहे. हे बघा पलीकडनं श्रील कसा खेळतोय शेतामध्ये. हे मोसंबीचं झाड आहे, त्याला मोसंबीचं फूल आलंय, बहर आलाय. आता याला मोसंबी लागतील थोड्या दिवसांनी. थोडं लहानच झाड आहे पण मोहर छान आलाय बघा. श्रील मोर ओरडतोय बघितलं का? ऐकायचं असतं, बघायचं नसतं. हे बघा माधुरी इकडे भटकते माझ्या वहिनींबरोबर आणि हा श्रील इकडे. या असं एन्जॉय आपल्या मुंबईला नाही करतात. मुंबईला एवढी रिकामी जागाच दिसत नाही मुळात, आणि दिसली तरी तिथे कचऱ्याचं प्रचंड असं साम्राज्य असतं. इथे मोटर लावलेली आहे, तिकडनं पाणी सारखं लीक होत असतं, त्यामुळे तिकडे अळू लावलेत. बघू शकता मोटर लीक होऊन पाणी साठतं. तिकडेही वापर प्रॉपर डोकं लावून करण्यात आला आहे. तिकडे अळूची पानं लावण्यात आलेली आहेत. ही अळू आपण भाजी किंवा वडीसाठी वगैरे वापरतो, अळू वडी करण्यासाठी. हे बघा ही आहेत हातग्याची फुलं. या फुलांची भाजीसुद्धा बनवतात व भजीसुद्धा बनवतात. सेम बटाटा भजीसारखी प्रोसेस आहे. खूप सुंदर चव आहे, जी खूप चविष्ट लागते. मी कालच खाल्ली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिकमेंड करतो आहे की कुठे अवेलेबल झालं हे हातग्याचं फूल तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे आहे हातग्याचं झाड आणि याला शेंगा पण लागल्या आहेत. आता शेंगा बघा तुम्हाला दिसत असतील, अशा लांब लांब ज्या आहेत त्या शेंगा आहेत सगळ्या. हे शेंगाची सुद्धा आपण भाजी बनवू शकतो आणि हे खूप औषधी असतं. काय झालं माधुरी? छान आहे ना इकडे? सुंदर आहे, हिरवळ, शांत, अगदी मुंबई पासून लांब, शांत, मनसोक्त, अगदी छान. कोंबडी पचली का? हो, तेच पचवण्याचा प्रयत्न चालू आहे, बाकी काही नाही. बघू श्रील आपला बर्ड कॉलिंग करतोय आता. हा थोडी तहान लागली. आता कुठे चालला? ए पक्षी इकडनं बोलवत आहेत. हा आवाज येतोय पण आता तुम्हाला कॅप्चर होतोय की नाही माहित नाही. मला खूप माईक नाही आहे चांगला, आपला मोबाईलमध्ये शूट करतोय मी, पण आवाज हलका हलका आवाज येतोय. तुम्ही समोर बघू शकता, समोर ऊस लावण्यात आलेला आहे. हा सगळा मोठा झालेला ऊस आहे, थोडा लांब आहे. आपण त्याच्याही जवळ जाऊ, तुम्हाला दाखवू. आता इकडे तुम्हाला दिसेल पावटा लावलेला. इकडे पावटा लावलेला आहे आणि ही जी तुम्हाला पाण्यासाठी केलेली पाईपिंग दाखवली, ते ड्रिपिंगसाठी बघा कसे पाईप जोडतात, कनेक्शन कसे करतात शेतकरी. पाणी सुद्धा खूप वाचतं आपलं. या सगळ्यामुळे पाणी जास्त लागत नाही आणि कमी पाण्यामध्ये छान पिकं येतात. बघू शकता केवढं मोठं क्षेत्र आहे. हे खूपच लहान आहे, गवत वाटत असेल तुम्हाला, पण हे कांदा आहे. हे कांद्याची शेती अशी होते. खूपच लहान आहेत रोपं. हा पावटा बघून झालाय. हा आहे घेवडा आणि या घेवड्याच्या तोडणीचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता घेवड्याचं रोप कसं आहे, झाडं कशी आहेत ते. या अशा सगळ्या शेंगा लागलेल्या आहेत. छान शेंगा आहेत, त्या राजमा म्हणतात त्याला. गावी अशा लेडीज येतात तोडण्यासाठी, तर हे तोडणीचं काम करतात तिकडे. आता आपण जवळ जाऊन बघूया तिकडे. तर हा आपला घेवडा आहे आणि हा ऊस बघूया आपण. बघा ऊसच्या आधी आता कॅमेरामध्ये आला म्हणून दाखवतो तुम्हाला. हे आहे निरगुडीचं झाड. हे वातावरती अत्यंत अत्यंत गुणकारी आहे. तुम्हाला जवळून दाखवतो बघा. अशी पानं असतात निरगुडीची. हे काय शेतकऱ्यांना किंवा गावी राहणाऱ्या सगळ्यांना हे माहितीच असतं, परंतु शहरातला राहणाऱ्या लोकांना हे कमी माहीत असतं. तर आता आपण जाऊया ऊसाकडे.
हे बघा अशी असते ऊसाची शेती, अशी उंचच्या उंच. बघू शकता तुम्ही किती उंच आहे ते. या ऊसाला सुद्धा आहे 3 तोड असतात. म्हणजे एकदा ऊसाचं पीक लावलं की वर्षातनं एकदा असं 3 वर्ष तेच पीक मोठं होतं आणि तोडलं जातं आणि ते तोडून ऊस कारखान्याला पाठवले जातात. तर हे आहे आपलं ऊसाचं शेत. ऊसाच्या शेतामध्ये सहजासहजी कोणी शिरू शकत नाही, कारण त्याची पाती असतात ना ती खूप कापतात, ते जखमा होतात अंगाला. त्यामुळे जाताना तुम्ही बघाल, कधी नोटीस केलं असेल तर आहे ना, फुल हाताचा शर्ट वगैरे घातलेला असतो ना माणूस, तोच जातो. किंवा जॅकेट वगैरे असतं, सगळं कवर केलेलं असतं, म्हणजे जेणेकरून कापणार नाही त्या पात्याने आपल्याला. अशा प्रकारची ही पाती असतं. तुम्ही बघा, पाती थोडी बाजूला असं धारदार असतं त्याला. हे बघा, असं धारदार आहे इकडे. ही सगळी बाजू अशी धारदार असताना पटकन कापतं आपल्याला. तर बघू शकता, हे आहे आलं. म्हणजे आलं जमिनीखाली येतं आणि वरती हे असे वाफे दिसतात. मगाशी बघितलं आपण, ते राजमा काढत होते घेवडे. बघा कसे ठेवलेले आहेत. अजूनही तोडणीचं काम चालूच आहे. याला म्हणतात घेवडा, म्हणजे राजमा. तर आपण बघू शकता मोर दिसतोय आपल्याला इकडे. मी मगाशीच असं बोललेलो की इकडे खूप मोर असतात, पण बोललो जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत कॅमेऱ्यामध्ये सांगून फायदा नाही. खूपच जवळ आलं. इकडे संध्याकाळ जशी होत जाईल ना तसे मोर येत जातात. वातावरण पण एकदम पावसासारखं झालंय, ढगाळ. बहुतेक पिसारा उघडून नाचणार आहे तो, पिसारा फुलवून. अरे गेला खाली झाडीमध्ये. मंडळी, आता श्रीलचं सुद्धा खेळून झालंय, आमचं पोटभर जेवून झालंय आणि जेवढी आमची शेती होती त्याची माहिती तुम्हाला देऊन झाली आहे. मला माहीत असलेल्या फुलझाडांची, फळझाडांची माहिती सुद्धा देऊन झालेली आहे. आता हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो. आमचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमचा हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पवार परिवार ब्लॉग.